सर्वांना गुड मॉर्निंग. तर आपण आज GFC या विषयाचा तास घेणार आहोत. तर पाठीमागील काही तासाला आपण तिसरं प्रकरण सुरू केलेलं होतं, ज्याचं नाव आहे प्रकल्पाची निवड. तर त्याच्यातील शेवटचा जो भाग होता सॉर्ट विश्लेषण, हे आपण पाहत होतो. तर सॉर्ट विश्लेषण म्हणजे काय? तर आपल्या उद्योग व्यवसायाशी निगडीत असणाऱ्या जमेच्या बाजू आणि कमकुवत बाजू याचं विश्लेषण करणं, त्यालाच सॉर्ट विश्लेषण असं म्हटलेलं आहे. जे आपण एक उद्योजक म्हणून प्रगती करण्यासाठी, एक उद्योजक म्हणून आपल्याकडे कुठल्या बाजू मजबूत आहेत आणि कुठल्या बाजू कमकुवत आहेत, तर याचं सुद्धा ॲनालिसिस आपल्याला करता आलं पाहिजे किंवा याचा सुद्धा धांडोळा आपल्याला घेता आला पाहिजे. आपली आर्थिक स्थिती काय आहे, आपली शैक्षणिक गुणवत्ता काय आहे, किंवा आपल्याकडं असणारं मनुष्यबळ, आपल्याकडं असणारी जागा, जमीन, याची उपलब्धता, म्हणजे ह्या बाबी जर चांगल्या असतील तर त्या जमेच्या बाजू आहेत असं आपणाला म्हणता येईल. आणि या उलट या बाजू जर आपल्याकडं कमकुवत असतील किंवा नसतील किंवा याच्यामध्ये जर कमतरता असेल तर त्या कमकुवत बाजू आहेत असं आपणाला म्हणता येईल. म्हणून या सॉर्ट विश्लेषणामध्ये अशाच विविधांगी बाजूंचा विचार आपण करणं आवश्यक आहे. जे कुठलाही उद्योग व्यवसाय प्रकल्प सुरू करण्या अगोदर आपण त्याच्याविषयी हे सॉर्ट विश्लेषण आखणं किंवा तयार करणं आवश्यक आहे किंवा त्याचा विचार आपण करण्याची गरज आहे असं आपणाला म्हणता येईल. जे निश्चितच या ठिकाणी या सॉर्ट विश्लेषणामध्ये संस्थेअंतर्गत घटक आणि संस्थाबाह्य घटक अशा दोन प्रकारे आपण या बाजूंचं वर्गीकरण करू शकतो. संस्थेअंतर्गत म्हणजे काय, तर आपला जो प्रकल्प आहे किंवा आपली जी सेवाभावी संस्था आहे त्या अंतर्गत असणाऱ्या जमेच्या बाजू कुठल्या आहेत, तसं त्या अंतर्गत असणाऱ्या कमकुवत किंवा निगेटिव्ह बाजू कुठल्या आहेत याचाही विचार आपण करण्याची आवश्यकता आहे. आपला जो उद्योग आहे, प्रकल्प आहे, त्याच्याशी निगडीत आपल्याकडे असणारा पैसा, आपल्याकडे असणारं मनुष्यबळ, आपण किती वेळ देतोय, आपली शैक्षणिक गुणवत्ता काय आहे, आपण त्या व्यवस्थापनाशी निगडीत कशा प्रकारे आपलं वर्तन आहे, जे या बाजू ज्या आहेत तर त्या जेव्हा सकारात्मक असतील तेव्हा त्याला जमेच्या बाजू म्हणतो, आणि या बाजू जेव्हा आपल्याकडे नसतील, त्याच्यामध्ये कमतरता असेल, तेव्हा त्याला कमकुवत बाजू म्हणतो आपण. तसंच संस्थाबाह्य घटकामध्ये सुद्धा आपल्याला अशीच चर्चा करणं अपेक्षित आहे किंवा याच दृष्टिकोनातून आपण तेही विश्लेषण करणं आवश्यक आहे. संस्थाबाह्य घटक म्हणजे काय, तर आपला उद्योग व्यवसाय किंवा प्रकल्प सोडून जे अन्य घटक आहेत, बाहेरील घटक आहेत, तर त्याबाबत सुद्धा आपण या सॉर्ट विश्लेषणामध्ये चर्चा करणं गरजेचं आहे. जे त्याच्यामध्ये आपण जमेच्या बाजू आणि कमकुवत बाजू किंवा अडथळे याचाही विचार मांडणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल, बाजारपेठेमध्ये असणारी मागणी जर चांगली असेल आपल्या उत्पादनाला तर ती जमेची बाजू झाली, आणि त्या उत्पादनाला मागणी कमी असेल तर ती कमकुवत बाजू किंवा ते अडथळे आहेत असं आपल्याला म्हणता येईल. तर पाहूया मित्रांनो, हे जे सॉर्ट विश्लेषण आहे त्याचं आपण विश्लेषण किंवा वर्गीकरण थोडक्यात पाहणार आहोत. तर परीक्षेला प्रश्न विचारला जातो, सॉर्ट विश्लेषण म्हणजे काय ते सांगून त्याचे विश्लेषण करा, किंवा सॉर्ट विश्लेषणातील जमेच्या बाजू आणि कमकुवत बाजू किंवा अडथळे हे विशद करा किंवा यावरती माहिती लिहा. तर बोर्डाच्या परीक्षेसाठी हा महत्त्वाचा घटक आहे किंवा टॉपिक आहे, म्हणून त्याचा तुम्ही सूक्ष्मपणे अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. तर पाहूया आपण. तर सॉर्ट विश्लेषण त्याच्यामध्ये आपण संस्थेअंतर्गत घटक हा घटक सुरुवातीला पाहतोय. त्याच्यामध्ये आपण कर्मचारी व्यवस्थापन संबंध, म्हणजेच थोडक्यात आपल्या त्या उद्योग व्यवसायामध्ये जे कर्मचारी व्यवस्थापन आपण करतोय, त्या कर्मचाऱ्यांवरती जे नियंत्रण ठेवतो आहेत, त्या कर्मचाऱ्यांशी आपले जे हितसंबंध आहेत ते जर चांगले असतील तर त्या जमेच्या बाजू आहेत असं म्हणता येईल. त्या कर्मचाऱ्यांना विचारात घेऊन आपण जेव्हा निर्णय घेतो किंवा त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचा वेळ असेल किंवा त्यांना विचारात घेऊन जेव्हा आपण त्या संस्थेअंतर्गत कामकाजाची ध्येयधोरणं ठरवतो, तर अशी जी बाजू आहे त्याला निश्चितच जमेची बाजू म्हणता येईल. आणि या उलट जर आपण कर्मचाऱ्यांना विचारात न घेता जर आपण असे निर्णय घेत असू, कर्मचाऱ्यांचं हित न पाहता जर आपण असे निर्णय घेत असू, कर्मचाऱ्याला समजावून न घेता जर आपण हे व्यवस्थापन करत असू, तर ती निश्चितच या संस्थेअंतर्गत असणारी कमकुवत बाजू आहे असं आपणाला म्हणता येईल. कारण कुठल्याही संस्थेचं कामकाज चालण्यासाठी ते कर्मचारी, त्यांचे विचार, त्यांच्यातील
ज्या काय अडीअडचणी आहेत किंवा कुठला निर्णय घ्यायचा असेल तर लोकशाही पद्धतीने त्यांना विचारात घेऊन निर्णय घेणं आवश्यक आहे आणि तरच त्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने होऊ शकते. म्हणून आपणाला या ठिकाणी असं म्हणता येईल की कर्मचारी व्यवस्थापन संबंध हे जेव्हा त्या संस्थेअंतर्गत चांगले असतात तेव्हा त्या जमेच्या बाजू ठरतात. या उलट कर्मचारी संबंध जेव्हा चांगले नसतील, बिघडतात किंवा त्याच्यामध्ये जर काही अडचणी येत असतील तर त्या निगेटिव्ह बाजू किंवा नकारात्मक किंवा कमकुवत बाजू ठरतात. त्यानंतर संस्थेअंतर्गत असणारा दुसरा घटक आहे मित्रांनो, व्यवसायाची स्पर्धा क्षमता. जे आपण जो उद्योग व्यवसाय करतोय, निवडलेला आहे, तर त्याच्यामध्ये आपणाला व्यवसायाची स्पर्धा करण्याची क्षमता आपल्याकडे असली पाहिजे. एक उद्योजक म्हणून किंवा सर्व कर्मचाऱ्यांना विचारात घेऊन आपण या स्पर्धेमध्ये उतरणं गरजेचं आहे. तरच आपण स्पर्धेमध्ये टिकून राहतो, आपला उद्योग व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालू राहतो. पण आपणाला म्हणता येईल की व्यवसायाची स्पर्धा क्षमता जर आपल्या त्या संस्थेमध्ये असेल तर ती सकारात्मक बाजू झाली. आणि या उलट व्यवसाय स्पर्धा करण्याची क्षमता जर कमकुवत नसेल किंवा त्याच्यामध्ये जर आपण ढिलं पडत असू तर ती कमकुवत बाजू झाली असं म्हणता येईल. त्यानंतर संस्थेअंतर्गत असणारी तिसरी बाजू आहे ती म्हणजे संस्थेचा पूर्व इतिहास, ज्याला आपण संस्थेचा गतकाळ असंही म्हणूया. जर संस्थेचा पूर्व इतिहास जर चांगला असेल, पारदर्शक असेल किंवा पुढं संस्थेचे कामकाज चालण्यासाठी तो इतिहास जर प्रेरणादायी असेल तर निश्चितच ती त्या संस्थेची जमेची बाजू ठरते. आणि या उलट संस्थेचा पूर्व इतिहास जर खराब असेल, त्या पूर्व इतिहासामध्ये जर काही त्रुटी असतील, जर तो पूर्व इतिहास जर चांगला नसेल म्हणूया आपण, कर्मचाऱ्यांच्या हिताचा, संस्थेच्या हिताचं कार्य त्या संस्थेअंतर्गत झालेलं नसेल किंवा काही ग्राहकाविषयी जर काही तक्रारी आलेली असतील, काही वादंग निर्माण झालेली असतील तर तो संस्थेचा पूर्व इतिहास हा निश्चितच कमकुवत बाजू ठरू शकतो. म्हणून संस्थेअंतर्गत घटकामध्ये हा सुद्धा आपण विचार करण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर मित्रांनो चौथा घटक आहे तो म्हणजे अधिकारी वर्गाची निर्णय क्षमता व कौशल्य. निश्चितच जो त्या संस्थेमध्ये, त्या कारखान्यामध्ये, त्या सेवाभावी संस्थेमध्ये नेमलेला जो अधिकारी वर्ग आहे तो जर चांगली निर्णय क्षमता असलेला असेल, त्याच्याकडे व्यवस्थापनाची जर कौशल्य असतील, लोकांना कसं हाताळावं, आपला निर्णय लोकांना कशा पद्धतीने पटवून द्यावा, त्या निर्णयामध्ये लोकांना कसं सहभागी करून घ्यावं, एखादा प्रोजेक्ट असेल, एखादा नवीन ध्येयधोरणं आखायची असतील, ती त्या संस्थेअंतर्गत जर राबवायची असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला कर्मचारी व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करता येणं गरजेचं आहे. म्हणून हा अधिकारी जो वर्ग आहे तर त्या अधिकारी वर्ग हा चांगल्या पद्धतीचा असणं गरजेचं आहे. ठीक आहे, पुढे आता काय करतो, आता पॉलिटेक्निकला घ्यायचं कर, चांगला आहे. फोन करत जातो मधून. ठीक आहे. तर हा जो कर्मचारी व्यवस्थापन हे जे आहे ते जर चांगलं असेल तर निश्चितच आपल्याला ती संस्थेअंतर्गत असणारी जमेची बाजू आहे असं म्हणता येईल. आणि या उलट जर अधिकारी वर्गाची निर्णय क्षमता आणि कौशल्य ही जर चुकीची असतील किंवा निर्णय क्षमता जर त्याच्याकडे नसेल किंवा त्याच्याकडे निर्णयाचे जे अधिकार आहेत त्याचं जर तो काटेकोरपणे पालन करत नसेल किंवा त्याच्यामध्ये जर पार्शलिटी होत असेल तर निश्चितच संस्थेची या ठिकाणी जमेची बाजू नाही, म्हणजेच नकारात्मक किंवा निगेटिव्ह बाजू आहे असं आपणाला म्हणता येईल. म्हणून याचा सुद्धा आपण या ठिकाणी विचार करण्याची आवश्यकता आहे. त्याच पद्धतीने कर्मचारी, यंत्रसामुग्री यांच्या पूर्ण क्षमतेचा वापर करण्यातील अडथळे. उपलब्ध जे कर्मचारी आहेत आपल्या उद्योग व्यवसायामध्ये, कारखान्यामध्ये, तर त्यांच्या पूर्ण क्षमतेचा वापर जर आपण चांगल्या पद्धतीने करून घेत असू, तसे प्रकल्प, तशा योजना किंवा तशी सूट सवलत जर आपण त्या ठिकाणी राबवत असू, देत असू, तर निश्चितच त्या कर्मचाऱ्याच्या कौशल्याचा, त्याच्या अंगी असणारे जे काही गुण आहेत, त्याची जी धडपड आहे, त्याची जी कौशल्य आहे, त्याची कार्यक्षमता आहे, तर तिचा पुरेपूर वापर आपल्याला त्या संस्थेच्या विकासासाठी, उत्पादन प्रक्रियेसाठी करून घेता येतो.
त्याच पद्धतीने यंत्रसामुग्रीचा सुद्धा पुरेपूर वापर आपल्याला करून घेता आला पाहिजे. नाहीतर मोठमोठी महागडी यंत्रसामुग्री असते आणि जर उत्पादन प्रक्रिया जर मंद असेल किंवा त्या यंत्राचा जर आपण व्यवस्थितरित्या वापर करत नसू तर निश्चितच ती नकारात्मक बाजू ठरते. म्हणजे एकूणच कर्मचारी आणि त्यांची गुणवत्ता, कौशल्ये तसंच यंत्रसामुग्री या दोन्ही घटकाचा चांगल्या पद्धतीने वापर करून घेण्याची क्षमता संस्थेअंतर्गत असली पाहिजे, संस्थेकडे असली पाहिजे. तरच ती त्या संस्थेची, त्या उद्योग व्यवसायाची किंवा कारखान्याची सकारात्मक बाजू ठरते किंवा जमेची बाजू ठरते. आणि या उलट बाजूचा जर आपण विचार केला तर हे कर्मचारी कौशल्य आणि यंत्रसामुग्रीचा पुरेपूर वापर ह्या बाजू जर निश्चितच कमकुवत असतील, या दोन्ही घटकाचा जर समन्वय आपल्याला राखता येत नसेल किंवा या दोन्ही घटकावरती जर दुर्लक्ष असेल तर निश्चितच ती या संस्थेअंतर्गत असणारी निगेटिव्ह किंवा नकारात्मक बाजू ठरते असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर मित्रांनो, 6वा घटक आहे संस्थेअंतर्गत घटकातील, तो म्हणजे कर्मचारी वर्गातील अपप्रवृत्ती. आपण नेहमी म्हणतो व्यक्ती तितक्या प्रकृती असतात किंवा व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. आपल्या संस्थेअंतर्गत आपल्या उद्योगामध्ये कार्यरत असणाऱ्या सगळ्याच व्यक्ती काही सारख्या नसतात. आपण म्हणतो नेहमी 5 बोटं सारखी नसतात माणसाची, एका हाताची 5 बोटं. त्या पद्धतीनं हे कर्मचारी सुद्धा वेगवेगळ्या वृत्ती प्रवृत्तीचे असतात. त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचे लकब, त्यांची कार्यक्षमता हे सगळं भिन्न भिन्न स्वरूपाचं असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल या कर्मचाऱ्यामध्ये जर अपप्रवृत्ती असतील, कामाची कुचराई, त्याच पद्धतीने उशिरा येणं असेल किंवा विनाकारण यंत्रसामुग्री चालू ठेवणं, वेळ न पाळणं, त्याच पद्धतीने एकमेकामध्ये कुरघोडी करणं, भांडणं करणं, विनाकारण व्यवस्थापनाला बदनाम करणं, म्हणजे अशा ज्या काही प्रवृत्ती आहेत त्या कर्मचाऱ्यामध्ये दिसून येतात. आणि असं जर असेल तर ती संस्थेअंतर्गत घटकातील नकारात्मक बाजू ठरते. म्हणून आपणाला या बाजूचाही विचार करणं गरजेचं आहे. आणि या उलट जर आपण ह्या बाबी जर निश्चितच सकारात्मक असतील तर निश्चितच कारखाना, उद्योग, प्रकल्प भरभराटीला राहिल्याशिवाय राहत नाही. म्हणून कर्मचाऱ्यातील अपप्रवृत्ती नसेल तर ती संस्थेअंतर्गत जमेची बाजू ठरते आणि कर्मचाऱ्यामध्ये जर अपप्रवृत्ती असेल तर ती संस्थेअंतर्गत नकारात्मक किंवा निगेटिव्ह बाजू ठरते. त्यानंतर संस्थेअंतर्गत घटकातील 7वा घटक आहे मित्रांनो, तो म्हणजे स्थिर व खेळते भांडवलाची उपलब्धता. तर संस्था चालण्यासाठी, आपला उद्योग, व्यवसाय, प्रकल्प चालण्यासाठी स्थिर व खेळत्या भांडवलाची आवश्यकता असते. मग हे भांडवल जितकं अधिक असेल, स्थिर भांडवल उपलब्ध असेल, खेळतं भांडवल सुद्धा वेळोवेळी उपलब्ध होत असेल आणि या भांडवलाचा जर आपण चांगल्या पद्धतीने उपयोग करत असू तर निश्चितच संस्थेअंतर्गत घटकातील ती जमेची बाजू ठरते. आणि या उलट हे स्थिर भांडवल, खेळते भांडवल जर उपलब्ध नसेल किंवा या भांडवलाचा जर आपण पुरेपूर उपयोग करत नसू तर ती संस्थेअंतर्गत घटकातील नकारात्मक किंवा कमकुवत बाजू ठरते. म्हणून अशा या संस्थेअंतर्गत घटकातील सकारात्मक बाजू म्हणजे जमेच्या बाजू आणि निगेटिव्ह बाजू म्हणजेच त्याला आपण कमकुवत बाजू म्हणतो, अशा दोन्ही घटकाचा विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि ह्या दोन्ही घटकापैकी आपल्याकडं कुठले घटक आहेत, कुठले घटक कमी आहेत याचे ॲनालिसिस किंवा याचा विचार करून तशा उपाययोजना करणं किंवा त्या अडचणीवरती मात करणं आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो, या सॉर्ट विश्लेषणातील दुसरी जी बाजू आहे किंवा दुसरा जो घटक आहे, पहिला आपण पाहिला संस्थेअंतर्गत घटक आणि दुसरा जो आहे तो म्हणजे संस्थेबाह्य घटक. म्हणजे आपला उद्योग, व्यवसाय, प्रकल्प किंवा संस्था सोडून जे अनेक घटक आहेत तर ते घटक सुद्धा आपल्या संस्थेवरती, संस्थेच्या उत्पादनावरती, संस्थेच्या कामकाजावरती किंवा एकूणच संस्थेच्या स्वास्थ्यावरती परिणामकारक ठरत असतात. मग हे घटक जर अनुकूल असतील तर संस्थेचं स्वास्थ्य चांगलं राहतं आणि हे घटक जर प्रतिकूल असतील तर संस्थेचं स्वास्थ्य किंवा आपल्या त्या उद्योग, व्यवसाय, प्रकल्पाचं स्वास्थ्य बिघडल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपण या संस्थेबाह्य घटकातील व्यावसायिक संधी, तर ज्याला आपण जमेच्या बाजू असे म्हणू शकतो, आणि विविध अडथळे ज्याला आपण
कमकुवत बाजू असंही म्हणू शकतो. तर या दोन्ही बाजूचा आपण विचार करण्याची आवश्यकता आहे. तर आपण पहिला घटक संस्थाबाह्य घटकातील पहिला घटक पाहूया, तो म्हणजे बाजारातील मागणी व पुरवठा स्थिती. तर निश्चितच मित्रांनो, आपल्या त्या उद्योग व्यवसायातून ज्या वस्तूचं उत्पादन आपण करतोय, तर त्या वस्तूला बाजारपेठेमध्ये मागणी कशी आहे, त्या वस्तूचा बाजारपेठेमध्ये आपण पुरवठा कसा करतोय, तर निश्चितच मागणी चांगली असेल आणि मागणी तसा पुरवठा जर आपल्याकडून होत असेल, गुणवत्तापूर्ण पुरवठा त्या वस्तूचा, तर निश्चितच ती आपल्याला व्यावसायिक संधी आहे असं म्हणता येईल. आणि या उलट मागणीप्रमाणे पुरवठा होत नसेल, तसंच मागणी जर कमी असेल आपल्या उत्पादनाला, तर तो अडथळा आहे असं आपणाला म्हणता येईल. त्यानंतर संस्थाबाह्य घटकातील दुसरा घटक आहे मित्रांनो, तो म्हणजे ग्राहकांची उत्पन्न व राहणीमान पातळी. जे निश्चितच ग्राहकाचं उत्पन्न आणि त्यांची राहणीमान पातळी यावरती आपणाला आपल्या संस्थेची प्रगती म्हणूया किंवा आपल्या संस्थेतून तयार होणाऱ्या उत्पादनाची क्वालिटी म्हणूया, क्वांटिटी म्हणूया, त्याला असणारी मागणी, हे घटक त्याच्यावरती आधारित आहेत. आपल्याला उदाहरणच घ्यायचं झालं या ठिकाणी, तर जेव्हा ग्राहकाचं उत्पन्न वाढतं तेव्हा आपल्या वस्तूला मागणी वाढू शकते आणि ग्राहकाचं उत्पादन जेव्हा कमी होतं तेव्हा आपल्या वस्तूला मागणी कमी होऊ शकते. त्याच पद्धतीनं राहणीमानाचाही विचार आपण करू शकतो. आपली वस्तू जर त्या लोकांच्या राहणीमानामध्ये जर चांगल्या पद्धतीने प्रगती करत असेल म्हणूया, किंवा आपण जी उत्पादित वस्तू करतोय ती त्या व्यक्तीच्या राहणीमानाशी निगडीत असेल, आणि एका बाजूला जर आपण विचार केला, लोकांचं राहणीमान जेव्हा उंचावतं, उत्पन्न जेव्हा उंचावतं, तेव्हा त्या वस्तूला मागणी वाढते. म्हणून आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येईल की संस्थाबाह्य हा जो घटक आहे तो सुद्धा आपल्या उद्योग व्यवसायावरती आणि त्याच्यातील प्रगतीवरती परिणामकारक घटक ठरतो असं म्हणता येईल. थोडक्यात ग्राहकाचं उत्पन्न जर वाढलं, ग्राहकाची राहणीमान पातळी जर वाढली, तर निश्चितच आपल्याला व्यावसायिक संधी आहेत असं म्हणता येईल. आणि या उलट ग्राहकाचं उत्पादन कमी झालं, तसंच त्याच्या राहणीमानाची पातळी जर खालावली किंवा घसरली असेल, तर तो आपल्या संस्थाबाह्य घटकातील अडथळा आहे असं म्हणता येईल. त्यानंतर मित्रांनो, संस्थाबाह्य घटकातील तिसरा घटक आहे तो म्हणजे सरकारची विविध धोरणे, प्रोत्साहने, पतपुरवठा, सवलती आणि निर्बंध. म्हणजे निश्चितच आपला या संस्थाबाह्य घटकातील हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण शासन निर्णयापुढे आपण काही करू शकत नाही. सरकारची जी ध्येय धोरणं असतात आर्थिक बाबतीत किंवा आपल्या उद्योग व्यवसायाशी निगडीत आयात निर्यात विषयक ध्येय धोरणं असतील किंवा टॅक्स विषयक ध्येय धोरणं असतील, तर ती ध्येय धोरणं बदलली जातात. आणि निश्चितच ही ध्येय धोरणं जेव्हा आपल्या उद्योग व्यवसायाशी अनुकूल असतील तेव्हा आपल्याला व्यावसायिक संधी आहेत असं म्हणता येईल. आणि जेव्हा ही ध्येय धोरणं सरकारची जी आहेत ती किंवा प्रोत्साहन असतील किंवा पतपुरवठ्यासाठी सरकारकडून दिलेल्या सवलती असतील, निर्बंध असतील, हे जेव्हा अनुकूल असतं तेव्हा त्या व्यावसायिक संधी आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आणि हे सर्व जेव्हा प्रतिकूल असतं तेव्हा तो आपल्या उद्योग व्यवसायाशी निगडीत अडथळा ठरतो. जे खूप जर निर्बंध वाढवले शासनानं, तर निश्चितच आपल्या उद्योग व्यवसायाला त्या ठिकाणी प्रगती करता येणार नाही. समजा टॅक्स वाढवला, आयात निर्यात विषयक ध्येय धोरणं जर बदलली, समजा आपली जी वस्तू आपण उत्पादित करतोय आपल्या उद्योगामध्ये, कारखान्यामध्ये, मित्रांनो या ठिकाणी उदाहरणं जर सांगायचं झालं तर आपल्याकडे साखरेचं उत्पादन दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणावर होतं, परंतु बऱ्याच वेळा ह्या आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय स्तरावरती जी ध्येय धोरणं आखली जातात आयात निर्यात विषयक, त्यामध्ये जर आपण साखर आयात केली समजा, तर काय होईल, तर आपल्या साखरेला मागणी या ठिकाणी कमी होईल किंवा उठाव मिळणार नाही आणि निश्चितच बाजारभावही मिळणार नाही. आणि याचा परिणाम ऊसाला जो आपल्या दर मिळतो त्यावरती झाल्याशिवाय राहत नाही. जे एकूणच शासकीय ध्येय धोरणं जी आहेत आयात निर्यात विषयक किंवा आपल्या उद्योग व्यवसायाशी निगडीत, ती जर अनुकूल असतील तर ते व्यावसायिक संधी ठरू शकतात, आणि या सर्व बाबी जर प्रतिकूल असतील तर ते विविध अडथळे ठरू शकतात. त्यानंतर मित्रांनो चौथा घटक आहे संस्थाबाह्य घटकातील, तो म्हणजे व्यापार चक्राचा परिणाम. तर विद्यार्थी मित्रांनो, तर निश्चितच व्यापार चक्र हे स्थिर नसतं.
तर ते अनेक घटकावरती अवलंबून असतं आणि त्यामुळे ते व्यापारचक्र बदलत असतं. तेजी मंदी असते, आयात निर्यात विषयक ध्येय धोरणं बदलतात, कदाचित कच्चा माल असेल, उत्पादन असेल, उत्पादन प्रक्रिया असेल, विज्ञान तंत्रज्ञान असेल किंवा लोकांच्या आवडीनिवडी असतील, टॅक्सची ध्येय धोरणं असतील, जे असे अनेक घटक त्या व्यापार चक्रावरती परिणामकारक ठरत असतात. जे हे घटक जेव्हा चांगले असतील तेव्हा व्यापार चक्र चांगलं चालू होतं, सुरळीत चालू होतं आणि निश्चितच त्या व्यावसायिक संधी आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आणि हे घटक जेव्हा बदलतात तेव्हा किंवा नकारात्मक होतात तेव्हा आपल्या व्यवसायावरती त्याचे विपरीत परिणाम झाल्याशिवाय राहत नाहीत आणि निश्चितच ते विविध अडथळे या घटकामध्ये मोडतात. म्हणून याचाही विचार आपण ह्या सॉर्ट विश्लेषणामध्ये करण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर मित्रांनो, तेजी मंदीची परिस्थिती असंही म्हटलेलं आहे. जेव्हा मार्केटमध्ये तेजी असते तेव्हा त्या व्यावसायिक संधी आहेत असं म्हणता येईल आणि जेव्हा मार्केटमध्ये मंदी असते, सीझन स्लॅक असतो, तेव्हा ते विविध अडथळे आहेत असं आपल्याला म्हणता येईल. तर आपण याचा अनुभव घेतलेला आहे. गेली 2 वर्षापासून कोविड या जागतिक महामारीमुळं प्रत्येक उद्योग व्यवसायावरती विपरीत परिणाम झालेले दिसून येतात आणि निश्चितच काय झालेलं आहे तर उद्योग व्यवसायामध्ये किंवा मार्केटमध्ये ही तेजी येण्याच्या ऐवजी मंदी निर्माण झालेली दिसून येते, जी कुठल्याही उत्पादनाला म्हणावा तेवढा उठाव नाही किंवा त्याच्यातून आपल्याला जास्त उत्पन्न मिळत नाही किंवा लोकांनी आपल्या ज्या गरजा आहेत त्या सीमित केलेल्या आहेत असं म्हणता येईल. आणि या उलट बाजूचा जर विचार केला वैद्यकीय क्षेत्राचा तर त्या ठिकाणी तेजी झालेली दिसून येते. ते प्रत्येक जण या ठिकाणी दवाखान्याकडे धावत आहे, तिथल्या महागड्या सुविधांचा तो सुविधा घेत आहे, जे निश्चितच त्या क्षेत्राचा जर विचार केला वैद्यकीय क्षेत्राचा तर त्या ठिकाणी तेजी आहे. मात्र इतर क्षेत्राचा जर आपण विचार केला, ॲग्रिकल्चर फील्ड असू द्या तुमचं किंवा इतर छोटे मोठे उद्योग व्यवसाय असू द्या, तर त्याच्यामध्ये आपणाला मंदी आलेली दिसून येते. म्हणजे निश्चितच व्यापार चक्र तेजी मंदी हे जर आपल्या उद्योग व्यवसायाशी निगडीत अनुकूल असेल तर त्या व्यावसायिक संधी ठरू शकतात आणि आपल्या उद्योग व्यवसायाशी निगडीत हे घटक जेव्हा प्रतिकूल असतात तेव्हा ते आपल्या उद्योग व्यवसायाशी निगडीत अडथळे ठरू शकतात. त्यानंतर मित्रांनो, 5वा घटक आहे संस्थाबाह्य घटकातील, तो म्हणजे संसाधने उभारण्यात येणाऱ्या अडचणी. संसाधनं म्हणजे काय तर आपला उद्योग व्यवसाय किंवा प्रकल्प उभारण्यासाठी जी वेगवेगळी यंत्रसामुग्री लागते, ज्या वेगवेगळ्या निविष्ठा लागतात त्याला आपण संसाधनं म्हणतो. जसं जमीन आहे, जागा आहे, पाणी आहे, वीज आहे, कच्चा माल आहे, यंत्रसामुग्री आहे वगैरे, वाहतूक व्यवस्था किंवा ट्रान्सपोर्ट व्यवस्था असेल, तर अशी वेगवेगळी संसाधनं आपल्या उद्योग व्यवसायामध्ये आवश्यक असतात. मग ही संसाधनं उभारण्यामध्ये जर अडचणी येत असतील तर त्या संस्थाबाह्य घटकातील व्यावसायिक संधी त्या नाहीत असं म्हणता येईल. समजा कच्चा माल मिळाला नाही तर त्या व्यावसायिक अडथळेमध्ये येतात. समजा आपल्या उद्योग व्यवसायासाठी पाणी जर उपलब्ध झालं नाही किंवा पाणी जर खूप महागडं घ्यावं लागत असेल किंवा वीज खूप महाग झालेली असेल, कच्चा माल खूप महाग झालेला असेल किंवा टॅक्स जर वाढवला असेल, जशी काही वेगवेगळी संसाधनं आहेत किंवा मनुष्यबळ म्हणूया आपण, त्याची मजुरी वाढली असेल किंवा मनुष्यबळ जर कमी झालं असेल तर त्या निश्चितच व्यावसायिक संधी न ठरता ते आपल्या उद्योग व्यवसायाशी निगडीत संस्थाबाह्य घटकातील ते विविध अडथळे ठरतात. म्हणून आपण या घटकांचाही विचार करण्याची आवश्यकता आहे आणि याचं त्या सॉर्ट विश्लेषणामध्ये विश्लेषण करण्याची गरज आहे, जेणेकरून आपल्याला आपल्या उद्योग व्यवसायाशी निगडीत पारदर्शकता निर्माण होईल. एक स्वच्छ आरशाप्रमाणे आपल्याला त्या उद्योग व्यवसायातील जमेच्या आणि नकारात्मक बाजू लक्षात येण्यासाठी आणि त्यानुसार उपाययोजना किंवा त्यानुसार आपल्याला निर्णय घेता येतील. आणि मित्रांनो, संस्थाबाह्य घटकातील 6वा घटक आहे तो म्हणजे स्पर्धकांची क्षमता. आपण पाहतो की आजच्या युगाला स्पर्धेचं युग असं म्हटलेलं आहे. क्षणाक्षणाला सेकंदाला स्पर्धा वाढत आहे. आत्ताच्या सेकंदाचं ज्ञान पुढच्या सेकंदाला आपल्याला अपडेट झालेलं दिसून येतं. जे याला आपला उद्योग व्यवसाय सुद्धा अपवाद नाही. आपण जी वस्तू तयार करतो आहे त्या वस्तूची गुणवत्ता म्हणूया, त्या वस्तूमध्ये त्या ग्राहकांची गरज पूर्ण करण्याची क्षमता कितपत आहे, तर याच्याविषयी आपण सजग राहणं गरजेचं आहे.
त्याच्याविषयी आपण अपडेट होणं गरजेचं आहे. त्या वस्तूचा मॉडेल असेल, त्या वस्तूचा रंग असेल, कमी विजेवर चालणारं ते उपकरण आपण तयार केलं पाहिजे. जे एकूणच ग्राहक विशिष्ट रक्कम देऊन ती वस्तू जी विकत घेतो, तर त्या वस्तूतून त्याला पुरेपूर समाधान मिळालं पाहिजे. तेव्हा ती वस्तू, ती सेवा अपडेट आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून आपल्याला या ठिकाणी स्पर्धेचाही विचार करणं गरजेचं आहे. जर आपली वस्तू, आपली सेवा जर मार्केटमध्ये स्पर्धेला उतरत नसेल, तर निश्चितच ती संस्था बाह्य घटकातील अडथळा आहे असं म्हणता येईल. या स्पर्धेमध्ये उतरल्याशिवाय आपल्याला फायदा होणार नाही. जिथं स्पर्धा नसते तिथं विकास नाही, किंवा जिथं स्पर्धा नसते, जिथं चॅलेंज नसतं, तिथं आपण टिकून राहू शकत नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कुठेही जाऊ दे, निकोप स्पर्धा आपण केली पाहिजे. जी कुठल्याही वस्तूचं उत्पादन तुम्ही करा, ती वस्तू मार्केटमध्ये स्पर्धेला उतरणं गरजेचं आहे. तरच आपला उद्योग व्यवसाय टिकून राहील आणि निश्चितच त्या आपल्या उद्योग व्यवसायाशी निगडीत संस्थाबाह्य घटकातील व्यावसायिक संधी आहेत असं म्हणता येईल. आणि या उलट जर आपली वस्तू, आपली सेवा जर स्पर्धेला उतरत नसेल, मागं पडत असेल, लोक जर त्याची मागणी कमी करत असतील, लोकांना ती वस्तू आवडत नसेल किंवा तक्रारी येत असतील, तर निश्चितच त्या नकारात्मक बाजू आहेत असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून आपण अशा या शॉर्ट विश्लेषणामध्ये आपण आपल्या उद्योग व्यवसायाशी निगडीत जमेच्या बाजू, कमकुवत बाजू, व्यावसायिक संधी आणि विविध अडथळे अशा 4 अँगलमधून संस्थाबाह्य आणि संस्था अंतर्गत घटकाचं ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. त्याचं शॉर्ट विश्लेषण करणं गरजेचं आहे. तर पाठीमागं तुम्हाला अर्थ सांगितला होता मित्रांनो. शॉर्ट म्हणजे काय? SWOT. एस म्हणजे स्ट्रेंथ, म्हणजे त्याला जमेच्या बाजू म्हटलेलं आहे. W म्हणजे काय? तर विकनेसेस, ज्याला आपण कमकुवत बाजू किंवा दुर्बलता म्हणतो आपण. आणि O म्हणजे काय? तर ऑपॉर्च्युनिटीज, म्हणजे व्यावसायिक संधी. आणि T म्हणजे काय? तर थ्रेट्स, ज्याला आपण अडथळे किंवा अडचणी किंवा धोके असंही म्हणतो. तर अशा पद्धतीने आपण आपल्या उद्योग व्यवसायाचं शॉर्ट विश्लेषण करण्याची आवश्यकता आहे. निश्चितच असं शॉर्ट विश्लेषण जर असेल तर आपल्याला आपला उद्योग व्यवसाय भरभराटीला आणता येतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे शॉर्ट विश्लेषण आहे. परीक्षेला प्रश्न पडतो, म्हणून अत्यंत लक्षपूर्वक, काळजीपूर्वक तुम्ही याच्यावरती लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. तर खाली काही रिकाम्या जागाही दिलेल्या आहेत मित्रांनो. पहिली रिकामी जागा आहे, वस्तू आणि सेवा पुरवठ्याच्या सुविधांचा विकास करण्याच्या उद्देशाने भांडवल गुंतवणूक करणारा प्रस्ताव म्हणजे काय? तर प्रकल्प, असं त्याचं उत्तर आहे. दुसरी रिकामी जागा आहे, शिक्षणाशी निगडीत प्रकल्प हे टिंबटिंब प्रकारच्या प्रकल्पात मोडतात. शिक्षणाशी निगडीत असेल तर ते क्षेत्रवार प्रकल्प असं आपणाला म्हणता येईल. कारण शिक्षण क्षेत्र आहे हे, कृषी क्षेत्र. आपण असं त्या प्रकल्पाचं ॲनालिसिस किंवा वर्गीकरण केलेलं आहे. जे शिक्षणाशी निगडीत प्रकल्प असेल तर तो क्षेत्रवार प्रकल्पामध्ये मोडतो, लक्षात ठेवा. तिसरी रिकामी जागा आहे, प्रकल्प शोधाची पहिली पायरी टिंबटिंब ही आहे. तर कल्पनेचा शोध ही प्रकल्प शोधाची पहिली पायरी आहे. कल्पनाचा शोध घेतला पाहिजे. त्यानंतर संसाधने एकत्रीकरण, कार्यजल विश्लेषण आणि प्रकल्पाचं मूल्यमापन अशा त्या पायऱ्या आहेत. लक्षात ठेवा, प्रकल्प शोधाची पहिली पायरी म्हणजे कल्पनेचा शोध घेणे ही आहे. त्यानंतर पुढची रिकामी जागा आहे, शॉर्ट विश्लेषणात संस्थेच्या बाह्य वातावरणातील घटक टिंबटिंब आहेत. आपण पाहिले संस्थेच्या त्या शॉर्ट विश्लेषणामध्ये संस्थेअंतर्गत घटक, त्याच्यामध्ये 2 बाजू आणि संस्थाबाह्य घटकामध्ये असणारे 2 बाजू, तर त्या या ठिकाणी विचारलेले. तर निश्चितच शॉर्ट विश्लेषणामध्ये संस्थाबाह्य घटकातील 2 बाजू कुठल्या असतील तर त्या म्हणजे संधी आणि अडथळे असं आपणाला म्हणता येईल. म्हणजे व्यावसायिक संधी आणि व्यावसायिक अडथळे असं त्याचं उत्तर आहे. तर अशा ह्या रिकाम्या जागा आहेत. नंतर मित्रांनो, जोड्या लावा आहेत. बघूया. पहिला आकडा आहे त्याच्यातील कल्पना शोधाचे स्रोत. दुसरा आकडा आहे कृषी व पूरक क्षेत्र. त्यानंतर गुंतवणूक प्रमाणानुसार प्रकल्प. आणि चौथा घटक आहे जमेच्या व कमकुवत बाजू. तर निश्चितच कल्पना शोधाचे स्रोत कोण असू शकतात? जे आपल्याला उद्योग व्यवसायाशी निगडीत कल्पना कुठून मिळतात? बघूया उत्तर काय आहे त्याचं. ते म्हणजे तज्ज्ञ सल्लागाराची मदत हे आहे उत्तर त्याचं.
जे तज्ज्ञ सल्लागाराकडून आपल्याला आपल्या उद्योग व्यवसायाशी निगडीत चांगल्या कल्पना मिळत असतात. आणि दुसरा आहे तो म्हणजे कृषी व पूरक क्षेत्र. हे कशाशी निगडीत आहे तर क्षेत्रवार प्रकल्प आहे तो. शिक्षण क्षेत्र असेल, कृषी व पूरक क्षेत्र याच्याशी निगडीत जे प्रकल्प असतात ते क्षेत्रवार प्रकल्पामध्ये मोडतात. त्यानंतर तिसरा आकडा आहे तो म्हणजे गुंतवणूक प्रमाणानुसार प्रकल्प. याच्यासाठी आपण संख्यात्मक प्रकल्प असे या ठिकाणी त्याचं उत्तर आहे. आणि चौथा जो आकडा आहे तो म्हणजे जमेच्या व कमकुवत बाजू ज्या सॉर्ट विश्लेषणामध्ये असतात. म्हणून जमेच्या व कमकुवत बाजू याचं उत्तर सॉर्ट विश्लेषण असं आहे. मित्रांनो तिसरा जो आकडा होता गुंतवणूक व प्रमाणानुसार प्रकल्प, हे आपण आकारमान प्रधान वर्गीकरण असं त्या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजे आकारमानानुसार गुंतवणूक या ठिकाणी होत असते प्रकल्पामध्ये. तर अशा पद्धतीने हे प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे. प्रकल्पाची निवड. पुढील तासाला आपण चौथं प्रकरण सुरू करूया, संसाधने एकत्रीकरण. तर काही अडचण असेल तर विचारत चला, रोजचे रोज व्हिडिओ बघत चला, वाचन करत चला. ठीक आहे, धन्यवाद.